नमस्कार, मी रोहित वसंतराव पाटील. भारतीय जनता पार्टीच्या सरकारने सुरू केलेल्या योजनांच्या आणि विकास कामांच्या व्हिडिओ सिरीज मध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. महाराष्ट्राचे लोकप्रिय व कार्यक्षम उपमुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीसजी व भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय श्री चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्याकडून प्रेरणा घेऊन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आदरणीय श्री विक्रांत पाटीलजी व भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय श्री राहुल लोणीकरजी यांच्या संकल्पनेतून या व्हिडिओ सिरीजला आपण सुरुवात केलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण डिजिटल इंडिया अंतर्गतचे काही महत्त्वाचे आपल्या सरकारचे उपक्रम व सुविधा याबद्दल माहिती पाहणार आहोत. डिजिटल इंडिया या उपक्रमामध्ये आपल्या देशाच्या राष्ट्र जीवनाच्या सर्व अंगामध्ये परिवर्तन आणण्याची ताकद आहे. मोदीजींनी ती ताकद ओळखून ती पूर्णतः वापरण्याचे ठरवून या योजनेला राबवत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. आपल्या दैनंदिन जीवनात आपण या योजनेचे अनेक लाभ कळत न कळत घेत आहोत आणि पुढील प्रगत फायदे सुद्धा या माध्यमातून घेत राहू. तर सुरुवातीला आपण आधार बद्दल चर्चा करणार आहोत. 2014 पर्यंत देशात आधार कार्डला फार महत्त्व दिले जात नव्हतं. खरे तर युपीए सरकारने आधार कार्डचे महत्त्व आणि देशातील सर्व देश बांधवांना त्याचे होऊ शकणारे उपयोग ओळखलेच नव्हते. त्यांच्याकडे देशाच्या विकासाच्या कोणत्याही दूरगामी योजना नसल्याने ही परिस्थिती असू शकेल. 2014 साली मोदीजींनी सत्तेत आल्या या योजनेचा पाया रचणारे नंदन निलकेनीजी यांची भेट घेऊन आधार योजनेचे सर्व आयाम त्यांच्याकडून समजून घेतले. त्यावेळी देशात आधार मधील माहितीची सुरक्षितता यावर चर्चा सुरू झाल्या होत्या आणि आपल्या देशातील काही विद्वानांनी आधार कार्डची सक्ती करू नये यासाठी कोर्ट कचेऱ्या देखील केल्या होत्या. 130 कोटी लोकसंख्येच्या आपल्या देशातील सर्व नागरिकांची कायदेशीर आणि एकत्रित डाटाबेसमध्ये साठवलेली कोणतीही बायोमेट्रिक सर्वसमावेशक ओळख नाही याची खंत असल्याने मोदीजींनी आधार योजनेचे महत्त्व समजून घेतले होते. त्यातील त्रुटी दूर करण्याचे मार्ग शोधले आणि त्याचा प्रचार देखील सुरू केला. मोदीजींच्या सरकारने मार्च 2016 मध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर साठी आधार ऍक्ट 2016 करून घेतला आणि मोदीजींच्या नियोजनाप्रमाणे केंद्र सरकारची सर्व अनुदाने जनधन बँक खाती आणि आधार कार्ड यांच्या सहाय्याने लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात पोहोचू लागली. त्यामुळे आधी आधार योजनेमध्ये नोंदणी करायला विरोध करणारे लोक आपणहून आधार मध्ये नोंदणीसाठी पुढे आलेले आपल्याला पाहायला मिळत होते आणि आधार योजनेतील नोंदणी झपाट्याने पूर्ण झाली. पुढील प्रत्येक योजनेत मोदीजींनी आधार नंबर टाकणं हे सक्तीचं केलं आणि आधारमध्ये नोंदणी केलेल्यांची संख्या झपाट्याने वाढत गेली. आधार कार्ड देणाऱ्या युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया यांनी जाहीर केल्याप्रमाणे एप्रिल 2021 पर्यंत 129 कोटी भारतीयांनी आधार कार्ड मध्ये नोंदणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. तर अशा प्रकारे ही भूमिका आधारच्या माध्यमातून आपल्या सरकारनं पार पाडलेली. यानंतर आपण माय गव्हर्नमेंट पोर्टल याबद्दल माहिती पाहतोय. डिजिटल इंडिया योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या कामांची माहिती देणारे व देशातील नागरिकांना शासनाशी ऑनलाईन संवाद साधण्याची संधी देणारं हे पोर्टल आहे. 2014 साली तयार केलेल्या पोर्टलचा 3,06,12,855 नागरिक या पोर्टलचा वापर करतात. या पोर्टलला माय गव्हर्नमेंट साथी असं सुद्धा म्हटलेलं आहे. या पोर्टलवरती 13,90,000 कामांची माहिती देण्यात आलेली. या पोर्टलवरती 54,20,000 कमेंट्स आलेले आहेत. 20,52,000 लोकांनी वेगवेगळ्या ऑनलाईन पोलमध्ये भाग सुद्धा घेतलेला आहे. जी कोडी दिली जातात त्यामध्ये 2,05,39,000 लोकांनी यामध्ये भाग घेतलेला आहे. एकंदरीत देशातील जनतेचा थेट संवाद त्याचबरोबर देशातील जनतेचा शासनाशी थेट संवाद साधण्यासाठी हे ऑनलाईन पोर्टल सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळते. तर अशा प्रकारे माय गव्हर्नमेंट पोर्टलच्या माध्यमातून आपल्या सरकारने नागरिकांशी साथ घातलेली आपल्याला पाहायला मिळते. यानंतर आपण उमंग ऍप बद्दल माहिती पाहतोय. उमंगचा लॉंग फॉर्म आहे युनिफाईड मोबाईल ऍप्लिकेशन फॉर न्यू एज गव्हर्नन्स. डिजिटल इंडिया योजनेच्या अंतर्गत तयार झालेले उमंग हे ऍप नरेंद्र मोदीजींनी 23 नोव्हेंबर 2017 साली देशाला अर्पण केलेले. सर्व नागरिकांना आपल्या मोबाईलवर सर्व शासकीय सेवा उपलब्ध करून देणारं हे मोबाईल ऍप आहे. हे ऍप केंद्र आणि राज्य सरकारच्या सेवांची लिंक देते. त्यामध्ये आधार, डिजी लॉकर, भारत बिल पेमेंट सिस्टीम यासहित अन्य सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. याशिवाय या ऍप मधून शासकीय सेवेसाठीची बिले देखील भरता येतात. या ऍप मध्ये एकूण 13 भाषात माहिती दिलेली आहे.
उमंग ऍपच्या पोर्टलवरती हेल्थ वेलनेस, मेरा रेशन, ट्रान्सपोर्ट, एज्युकेशन, स्किल एम्प्लॉयमेंट, युटिलिटी अँड बिल पेमेंट, वुमन, चिल्ड्रन, सिनियर सिटीजन असे अनेक विषय दिलेले आहेत आणि त्यानुसार अनेक सेवा या ऍपवरती उपलब्ध करून देण्याचं काम आपल्या सरकारनं केलेलं आहे. हे ऍप अँड्रॉइड, iOS व विंडोज फोनवरती चालते. तर अशा प्रकारे आपल्या सरकारने उमंगच्या माध्यमातून लोकांना सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतर आपण पब्लिक वायफाय हॉटस्पॉट याबद्दल माहिती पाहणार आहोत. डिजिटल इंडिया योजनेअंतर्गत मोदीजींनी मोठ्या प्रमाणावरती सार्वजनिक ठिकाणी मोफत वायफाय सुविधा पुरवली जावी यासाठी आग्रह धरलेला आहे. त्यामध्ये विद्यापीठे, कॉलेजेस, गार्डन्स, बस व रेल्वे स्टेशन, हॉस्पिटल्स अशा सर्व ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आपल्या मोदीजींनी केलेला आहे. 2016 साली गुगल कंपनीच्या प्रमुखांनी मोदीजींच्या भेटीत भारतातील रेल्वे स्टेशनवरती मोफत वायफाय सुविधा पुरवण्याचे मान्य केले होते. त्याचबरोबर गुगल आणि रेलटेल कंपनीत करार होऊन त्यांनी सुमारे 415 रेल्वे स्टेशनवरती ही सुविधा पुरवली. गुगलने त्यांचे प्रोजेक्ट स्टेशन बंद केल्यानंतर रेलटेल या रेल्वेच्या कंपनीने मोदीजींच्या पाठपुराव्यामुळे भारतातील प्रत्येक रेल्वे स्टेशनवरती वायफाय पुरवण्याचे काम सुरू केलेले. यामध्ये सुमारे 5600 रेल्वे स्टेशनवरती मोफत वायफाय पुरवले जात आहेत. याशिवाय भारतात सर्वत्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स, म्युनिसिपॅलिटी, विविध संस्था यांच्या मार्फत पब्लिक वायफाय हॉटस्पॉट तयार होत आहेत. डीजे अनालिसिस या ई जर्नलने दिलेल्या अंदाजाप्रमाणे 2019 साली भारतात 3 लाख पब्लिक वायफाय हॉटस्पॉट होते आणि ते 2021 साली 21 लाखाच्या वरती पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतील. तर अशा प्रकारे आपल्या सरकारने पब्लिक वायफाय हॉटस्पॉट वरती कामगिरी केलेली आपल्याला पाहायला मिळते. यानंतर आपण इंडिया स्टॅक बद्दल चर्चा करतोय. मोठ्या प्रमाणावरती कॅशलेस डिजिटल पेमेंट करण्यासाठी सरकार, उद्योजक, व्यावसायिक, स्टार्टअप्स आणि सॉफ्टवेअर डेव्हलपर्स यांना वापरता येणाऱ्या ओपन यूज एपीआय म्हणजे ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस ज्याला आपण एपीआय म्हणतो, या सॉफ्टवेअर प्रणालीच्या सेटला एकत्रितपणे इंडिया स्टॅक असे नाव दिलेले. यातील एपीआय ही सार्वजनिक वापरासाठी उपलब्ध असलेली डिजिटल वस्तू आहे. या एपीआयचा उपयोग करून जी नवीन डिजिटल पेमेंटची सॉफ्टवेअर बनवली जातात ती रोखीशिवाय, व्यक्तीच्या उपस्थितीशिवाय व पेपरशिवाय आर्थिक व्यवहार करण्यासाठी वापरता येतात. यात आधार कार्ड सारख्या बायोमेट्रिक ओळखीच्या माहितीसाठीचा परिणामकारक उपयोग केला जातो. भारतामध्ये या प्रकारची अनेक डिजिटल पेमेंट सॉफ्टवेअर प्रथम तयार करून वापरण्यात आली आणि ती प्रचंड यशस्वी देखील झालेली. आता सर्व जगाचे लक्ष या प्रकारच्या सॉफ्टवेअर प्रणालीकडे लागलेलं आपल्याला पाहायला मिळते. तर अशा प्रकारे इंडिया स्टॅक वरती आपल्या सरकारने भूमिका पार पाडलेली आहे. यानंतर आपण ई हेल्थ बद्दल माहिती पाहतोय. डिजिटल इंडिया योजनेअंतर्गत ऑनलाईन मेडिकल कन्सल्टेशन, ऑनलाईन मेडिकल सप्लाय मॅनेजमेंट, भारतभर पेशंटच्या मेडिकल रेकॉर्डची माहिती ऑनलाईन पुरवणे ही कामे वेब सर्व्हिसने मोबाईलवर SMS द्वारे, कॉल सेंटरद्वारे देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली. यानंतर आपण जेम पोर्टल म्हणजेच गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस या संदर्भात माहिती पाहणार आहोत. डिजिटल इंडिया योजनेत मोदीजींनी सर्व शासकीय खरेदी ऑनलाईन पद्धतीने व्हावी यासाठी या पोर्टलची निर्मिती केलेली आहे. शासनाची सर्व खरेदी या पोर्टल मार्फत ऑनलाईन आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी अशी यंत्रणा या जेम पोर्टलमध्ये आपल्या सरकारनं ऍड केली आहे. हे पोर्टल 9 ऑगस्ट 2016 रोजी सुरू करण्यात आलेले आहे. सर्व शासकीय खात्यांनी तसेच सर्व सार्वजनिक कंपन्यांनी त्यांची खरेदी ही याच पोर्टलवरून करावी यासाठी जनरल फायनान्स रूल मध्ये बदल करण्यात आलेले आहेत. हे पोर्टल लवकरच सुरू करण्याचा आग्रह मोदीजींनी धरल्यामुळे फक्त 5 महिन्यात हे पोर्टल तयार करण्यात आलेले आहे आणि या उपक्रमाची अतिशय यशस्वी पद्धतीने अंमलबजावणी होत असलेली आज आपल्याला पाहायला मिळते. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये डिजिटल इंडिया अंतर्गत जे काही उपक्रम, त्याचबरोबर ज्या काही सुविधा आपल्या सरकारने निर्माण केलेल्या आहेत या संदर्भात माहिती पाहिली. धन्यवाद.